2 महिन्यापूर्वी सप्टेंबर महिन्यामध्ये भाजपच्या सरकारने चालू केलेली ही मुंबई ते कोकण ही रोरो सेवा फक्त एक राऊंडमध्ये बंद पडलेली असून सध्या ती मागची 2 महिने मुंबई ते अलिबाग म्हणजे भाऊसा धक्का ते मांडवा इथे रोरो सध्या चालते. मुंबई ते अलिबागमध्ये सध्या त्याच्या आधीपासून मागची 5 वर्ष एक रोरो चालते. तर त्याच्या व्यतिरिक्त ह्या रोरोची काय आवश्यकता नसतानासुद्धा ह्या गव्हर्नमेंटने इथे ही रोरो चालली. याचं कारण एकमेव की मुंबई ते कोकणामध्ये जाण्यासाठी ही रोरो चालत नाही. जेवढे तास सांगितले होते 5 तासामध्ये पोचेल तेवढे 5 तास न घेता जवळजवळ 11 ते 12 तास त्या रोरोने तेव्हा लावले होते. त्याच्यामध्ये पर्यटक नाही, पॅसेंजर्स नाहीत. त्या कारणामुळे नाईलाजाने त्यांनी मुंबई ते अलिबाग इथे ही रोरो सेवा लावलेली आहे. तर हा विकासात्मक भाजपचा विकास असं म्हणावा का? कारण आवश्यकता नसताना ही एवढी मोठी रोरो, तीही सेकंड हँड. तुम्ही बघू शकता मागे तिच्या किती दूर निघतोय. अशा प्रकारची ही रोरो कारण नसताना इथे चालू झालेली आहे. ह्याच्या मागे किती करोडोंचा भ्रष्टाचार झाला असेल. कारण तिकडे कोकणामध्ये जी जेटी उभी केलेली असेल ती तशीच ठप्प झालेली असणार. त्याच्यासाठी लागणारा खर्च, त्याच्यानंतर ह्या रोरोसाठी लागणारा खर्च, ही सेकंड हँड रोरो आहे. आणि इतका भ्रष्टाचार यामागे झाला असेल कल्पना आपण करू शकत नाही. नितेश राणेंनी गाजावाजा करत याच्यामध्ये सूडबूड घालून फोटो काढले होते. पण भरपूर मोठा भ्रष्टाचार यामागे झालेला आहे. तुम्ही बघू शकता ही मांडवा जेटी आहे अलिबागमधली. आणि मागची 2 महिने ही रोरो जी ऑलरेडी दुसरी रोरो आहे एमकेएम रोरो, तिच्यासोबत ही प्रिन्सेस नावाची रोरो चालते. हिची बिलकुल आवश्यकता सध्या इकडे नव्हती, तरीसुद्धा इथे लावली. कारण मुंबई ते कोकणामध्ये ही रोरो सेवा चालत नाही. यामागे किती भ्रष्टाचार. आता सध्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लागते आहे. त्याच्यामध्ये ते सांगत आहेत की आम्ही किती विकास केला, मेट्रोचा विकास केला, याचा विकास केला. तर हा विकास याचा उत्तर कोणाकडे असेल तर कृपया आमच्यासारख्या सामान्य माणसांना त्यांनी द्यावं हीच विनंती. धन्यवाद.